जिंदार श्री सुशांत वसंत जाधव, मंडप डेकोरेटर मारुती शेळके श्री। यातून आपण काहीतरी मार्ग काढावा। भगवन, आपण साक्षात सृष्टी संहारक महादेव आहात। आपण एवढे दयाळू आहात की आपल्याला कोणीही सहज आपल्या वचनात अडकवू शकतं। दुष्टांना शासन करण्यास आपण स्वतः समर्थ असताना मी आपली काय मदत करणार? आता भोलेनाथांपुढे भगवान श्री विष्णूंकडे मदत मागण्याचा एकच पर्याय राहिला होता। भगवान शंकर आणि सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव दोघंही आता भगवान विष्णूंकडे आले आणि झालेला सर्व प्रकार त्यांनी भगवान विष्णूंच्या कानावर घातला। हे सृष्टी पालका, आता आपणच यातून मार्ग दाखवा। हे प्रभू, भस्मासुराशी द्वंद्व करून आपला निभाव लागेल याबाबत मला संभ्रम वाटतो। त्याच्याशी आपल्याला चातुर्यानेच लढावे लागेल। भस्मासुराला चातुर्यानं परास्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी अत्यंत लोभस सुंदर मोहिनी रूप धारण केलं आणि मोहिनी रूपातले विष्णू भस्मासुरासमोर प्रकट झाले। भस्मासूर, आपल्या या परमपराक्रमी रूपाची मलाच मोहिनी पडली आहे। मी आपली सेवा करू इच्छिते। हे त्रिलोक सुंदरी, मी तुझ्या रूपावर अत्यंत मोहित झालोय। तू माझी सेवा म्हणून माझं मनोरंजन कर। जशी आपली आज्ञा स्वामी। मोहिनी रूपातील भगवान विष्णूंनी भस्मासुरासमोर नृत्य करायला सुरुवात केली। तिचं ते अलौकिक रूप पाहून भस्मासूर हरखून गेला आणि तिच्याबरोबर नृत्य करू लागला। मोहिनी करेल त्याप्रमाणे हातवारे करून नृत्य करत असतानाच नृत्यामध्ये बेभान झालेल्या भस्मासुराचा फायदा घेत मोहिनी रूपातील विष्णूंनी स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला। भस्मासुरानंही मोहिनीचं अनुकरण करत स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला आणि भगवान शिवशंकरांनी दिलेल्या वराप्रमाणे स्वतःच्या मस्तकावर हात ठेवून क्षणात भस्मसात झाला। सर्व देवी देवतांनी भगवान विष्णूंचा जय जयकार केला। सृष्टीपालक भगवान विष्णूंचा विजय असो। सृष्टीपालक भगवान विष्णूंचा विजय असो। सृष्टीपालक भगवान विष्णूंचा विजय असो। ध्वनिमुद्रण चैतन्य येलारपूरकर।